इथं बोलत असताना मृदू व जलसंधारण विभागाच्या बाबतीमध्ये बोलायचंय की मागच्या काळामध्ये आपल्याला वेगवेगळे छोटे छोटे बंधारे दिले, त्यामुळं त्या विभागातील जी पाण्याचे प्रश्न मिटण्याचं काम झालेलं आहे. पुढच्या काळामध्ये माझ्या विभागामध्ये औंढा तालुक्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर ड्राय एरिया आहे. त्या विभागामध्ये शिरडशहापूर येथे जर आमचा पाझर तलाव झाला, त्या विभागामध्ये डोनवाडा आहे, त्या विभागामध्ये सुकडी आहे, त्या विभागामध्ये आमचा केळी पाझर तलाव आहे. मी विखे पाटील साहेबांना विनंती करतोय की माझ्या विभागामध्ये केळी पाझर तलावाची आपण बैठक घेतली, त्या बैठकीमध्ये सगळं पॉझिटिव्ह झालं, पण मिनिट्स ज्यावेळेस बाहेर आले त्यावेळेस या अधिकाऱ्यांना असं सांगितलं की आपलं जे आहे तुमचं जे केळी पाझर तलाव आहे सिद्धेश्वरचा, तर त्या बाबतीमध्ये ते आहे गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आणि 1.5 किलोमीटरवर तिथं दुधना सुरू होतंय. पण तुम्ही सांगितलं त्यांना, दीपक कपूर साहेबांनी सांगितलं की हिंगोली जिल्ह्याच्या बाबतीमध्ये वेगळा निर्णय आपण केला पाहिजे. हिंगोली जिल्हा हा सिंचनाच्या अनुशेषात आहे आणि राज्यपालाच्या सिंचनाच्या अनुशेषात असल्यामुळं ह्या छोट्या मोठ्या गोष्टीकडे आपण दुर्लक्ष केलं पाहिजे.